तर मित्रांनो फायनली तिरुपती बालाजी चे एंट्रन्स गेट आलेलं आहे. इथनं चेकिंग पॉइंट आहे मित्रांनो. हा चेक पॉइंट आहे आणि इकडं वरती पाहू शकताय मंदिर दिसतंय. त्यामुळे तर लोक इतके थांबल्यात. ये बाइक अच्छा नहीं लगे आपके लिए तो थोड़ा अच्छा बड़ा गाड़ी ले लेना आपने. ओके ओके. ऐसे घूमने के लिए एक साथ साथ हम लोग 4-5 लोग आता है. हाँ अभी अकेला है आपने. हाँ खाना पीना. मित्रांनो तर फायनली दर्शन वगैरे झाले. हरण महादेव मित्रांनो, आपण करत आहे संपूर्ण भारत यात्रा. त्यातील दिवस आहे 68वा. तर 68व्या दिवशी मी आंध्र प्रदेशमध्ये आंघोळ बघा कुठं करतोय. इथं नळ आहे, हे आंघोळीसाठी बनवलेलं आहे. इथं आंघोळ करतोय. एकदम म्हणजे कसं आहे, काल इथं गुजराती हॉटेल होतं. त्या भाऊला म्हणलं अरे इथं थांबायला कुठं भेटेल फ्रीमध्ये. तो भाऊ म्हणला थांब इथंच. म्हणला हॉटेल बंद झाल्यावर झोप. मग हॉटेल बंद झाल्यावर झोपलो. त्यामुळं 12 वाजले हॉटेल बंद व्हायला. मग त्यानंतर उशीर झाला आज उठायला. आंघोळ ऊन पडलंय आणि इथं थंड असं पाणी. इथं ड्रायव्हर वगैरेंसाठी आंघोळीसाठी बनवलेलं आहे. तिथंच आंघोळ केली. भारी, लय भारी वाटलं मोकळ्या ढाकायत आंघोळ करून. म्हणजे मी बऱ्याच जागेवर केली तशी. मोटर बिटर चालू करून देत होती ती. तर आज मोटर बिटर नाही, तर नळालाच पाणी गाळ थंड पाण्यात आंघोळ केली. तर खूप भारी वाटलं. तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि फॉलो करा. चला बाय बाय. मित्रांनो, ते ह्या हॉटेलवर थांबलो होतं. गुजराती हॉटेल, म्हणजे ही आपल्या इकडच्या टाईपमध्ये जेवण मिळेल म्हणून मी थांबलो होतो. तर त्या ओनर चांगला होता. त्याने त्याला विचारलं मी कुठं थांबू शकतो फ्रीमध्ये. तर त्याने म्हणला थांबितच. मग संध्याकाळी हॉटेल बंद झाल्यावर झोप नाही, तर तुला झोपायचं असलं तर कुठे साईडला झोप टेंट लावून. तर इथं थांबलो होतो. तर आता निघतोय, जरा झोपाय उशीर झाला होता म्हणून निघाय, पण उशीर झाला आहे 8 वाजले. चला, अजून 200 किलोमीटर जायचे आपल्याला तिरुपतीच्या दिशेने. उद्या दर्शन होईल आपलं बहुतेक. चला बाय बाय. मित्रांनो, तर आता तिरुपती बालाजीकडं निघालोय. 103 किलोमीटर राहिले. जवळपास 106 किलोमीटर आलोय. अजून 103 किलोमीटर राहिले. आता जंगली एरिया सुरू झाला आहे. मॅपमध्ये पाहू शकताय तुम्ही. हिरवा पोर्शन आला की जंगली एरिया सुरू झाला आहे. बघूया आता इथलं जंगल कसं आहे. परवा दिवशीचं तर खुंकार होतं, कालचं पण खुंकार होता महानंदीकडे जाताना. आता हे जंगल कसं आहे ते कळलं आपल्याला. आणि इथली आंध्र प्रदेशमधली शेती नाही, हे आपल्यासारखी शेती काय त्यात कांदा बीज कापूस सगळं इथं. चला, सगळी दलदलच दिसते या साईडला. जंगल आहे. तर मॅपमध्ये तर जंगल दाखवत होतं, एवढं नाही काय जंगल. चलो मित्रांनो, हे पाहू शकताय तुम्ही. लोकल जी दुकान आहेत ते सगळ्यांचं बोर्ड त्यांच्याच भाषेत आहेत. त्यामुळं कशाचं दुकान आहे ते अवघड आहे. काय काय लिहिलेलं आहे इंग्लिशमध्ये खाली, काय काय डायरेक्ट आपले त्यांच्या भाषेतच आहे. तमिळ, तेलुगू. मित्रांनो, इथं वॉटर प्युरिफिकेशन प्लांट दिसलाय. तर आता इथं पाणी भरून घेतो. 3 लिटर 3 बाटल्या आहेत आपल्याकडं, भरून घेतो. ड्रमचं तर काही झाकण पडलंय. मित्रांनो, आपण करत आहे संपूर्ण भारत यात्रा. त्यातील दिवस आहे आज 68वा. 68व्या दिवशी मी आंध्र प्रदेशमध्ये. इथं गाडी, तिथं मी गाडीला थंड व्हायला ठेवली. गाडीचं इंजिनचं काम केल्यानंतर ते म्हणलेला की 500 किलोमीटरपर्यंत 50च्या वरती जाऊ नको. तर 50च्या वरती नाही गेलो आपण. 50-55 फार पाहायचं, लय नाही पळवली. आता 500 किलोमीटर होतील. 500 किलोमीटर नंतर चालू शकतोय. आणि ते म्हणला 700 किलोमीटर नंतर ऑइल चेंज कर. तर 700 किलोमीटर म्हणजे आपण ह्याच्या पुढे गेल्यावर ऑइल बदली करायला लागणार आहे तिरुपतीच्या पुढं. मग चेन्नईमध्ये वगैरे कराल मी ऑइल बदली, नाही तर चेन्नईकडे नाही गेलो तर दुसरीकडे करेल. चला, तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि फॉलो करा. लय कंटाळा आला, लय गाडी चालवलीला. 5,500 किलोमीटर झाले, 15,500 किलोमीटर झालं सगळं. वा, गाडीचं इंजिन काम लय खर्च झाला बेकार. चला, व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर फॉलो करा.
मित्रांनो रोड बारीक आहे आणि ट्रॅफिक जास्त आहे. 4 लेन रोड नाही आहे. रोड बारीक पण आहे आणि खड्डे पण आहेत रोडमध्ये. आता 70 किलोमीटरचं अंतर राहिले. मी पाहू शकता काळा पोशाख इथला फेमस पोशाख आहे. देवाला जायचं असेल तर काळा शर्ट काळी लुंगी घालतात आणि देवाला जातात. फेमस झाले गाणं मार्केट आहे. कुठलं तरी शहर लागलंय. लुंगी बघा लुंगी, गाडी पण बघा लुंगी. जे थोडे शिकलेत ते पॅन्ट शर्ट घालतात, नाही तर सगळी लुंगीच घालतात. इकडं बघा लुंगी. लुंगी डान्स लुंगी डान्स लुंगी डान्स लुंगी डान्स. वाव. असं जागे जागे स्लो करण्यासाठी हे असते पोलीस चेकअप पॉईंट. गाड्यांचे स्पीड स्लो केले जाते. स्लो होत्यात चेकअप पॉईंट केले जात नाही. होत्यात गाड्या चेक वगैरे काय नाही करत, फक्त स्पीड स्लो होते. मित्रांनो तर इथं जेवाय थांबतोय. तर इथं रोटी बिटी आहे वाटतं. गाडीला लईच पडती झाली म्हणून दगड लावतोय. ओके चलो. बहुत छोटंसंच हॉटेल आहे. मित्रांनो तर जेवाय घेतलंय बटर पनीर आणि रोटी. खूप दिवसानंतर तंदूर रोटी भेटली. तवा रोटी तर भेटली सगळीकडं. तंदूर रोटी भेटली तर खातोय आता. चला आता आपण त्रिपुराला पोचल थोड्या वेळातच. अजून इथनं 35 किलोमीटर आहे फक्त. आज दर्शन होतंय का नाही काय माहिती. उद्या सकाळ होईल बहुतेक. चला बाय बाय. मित्रांनो पुन्हा परत चालू झालंय. आता इथं फक्त 30 किलोमीटर राहिले. तिरुपतीचं 30 किलोमीटर लावलं त्यामध्ये मित्रांनो तर 11 किलोमीटर राहिले. इथं बहुतेक डोंगराव येते. मला पण माहित नाही. मी काही सर्च न करता आलोय डायरेक्ट लोकेशनवर. डोंगरावर आहे बहुतेक. Take the next left onto Kadapa, Tirupati Road, Karakambadi Road. 100. आता तात्पुरतच टाकतोय कारण उद्या टाकू परत. पेट्रोल तर आहे अजून 109.70. दहाच किलोमीटर जायचंय परत तिकडे. लोक सांगत होती त्याच्यावरून कळतंय की 2 एंट्री. एक तर आपण चालत जाऊ शकतो 10 किलोमीटर. चालत गेलं तर डायरेक्ट एंट्री. आणि जर आपण वरती जाऊन जर दर्शन घेतलं तर तिथं दर्शनच्या लाईनला थांबायला लागतंय. आणि लाईनला थांबायला लागेल. आणि काय नाही तर पास घ्यायला लागेल. असं दर्शन घ्यायला लागतं. असं आहे. ते डोंगरावर जात नाही कुठल्या तरी. मला बी माहीत नाही अजून. मित्रांनो तर तिरुपती या गावात आलंय. मोठं गाव आहे चांगलं. पाहिजे ते भेटतंय. आपल्या इकडचं जेवण बी भेटतंय कारण आपल्या इकडचे लय लोक येतात ना. मग जेवण वगैरे सगळे बिल्डिंग चांगल्या ठोकळ्या. मंदिर कुठं आहे तेच कळा नाही नक्की.
हेलो अन्ना, ये टेम्पल टेम्पल बालाजी टेम्पल, तिरुपति बालाजी टेम्पल कितना दूर? किलोमीटर किलोमीटर। तिरुपति बालाजी टेम्पल ये साइड है ना, कितना दूर? मंदिर जाने के लिए किधर? मंदिर 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 जाने के लिए 20 किलोमीटर। क्या लोकेशन क्या डालूं? तिरुमल तिरुपति देवस्थानम। डालो आप। नहीं तो बोल दो, स्पीक कर दो। अलीपिरी, ये एल आई क्या लेके तो यार 2.5 किलोमीटर दिख रहा है खाली। 38 किलोमीटर दिखा रहा है। मैं तो बहुत नजदीक हूँ। ये इस पे डायल करके डायरेक्ट स्पीक करो। अलीपिरी 2 आ गया, अलीपिरी गेट। 3.1 किलोमीटर से नीचे क्या है? एकदम हाँ, ये रास्ता आहे. मित्रांनो, तर लोकेशन ते भाऊनी सांगितली कसं जायचं काय जायचं. आता तसं चाललंय. इथनं बरंच लांब आहे, अजून 20 किलोमीटर आहे. त्याचा चेकिंग पॉईंट आहे अगोदर 15 किलोमीटर अगोदर. बघूया कसं होतं. In 200 meters, turn left. चेकिंग पॉईंट मध्ये Take the next left, then turn left. मित्रांनो, तिथं वरती जायचं दिसतंय. कारण वरती घाटात गाड्या चालल्या असते. वरती दिसतंय मंदिर टेकवर डोंगराव. In मला दिसतंय का नाही काय 100 माहित meters, नाही. make a U-turn. Make a U-turn. मसाला गेला. मित्रांनो, MS-14 ची गाडी दिसते. कुठले आहेत काय माहिती. In 50 meters, at Nandi Circle, take the third exit and stay on National Highway 71. ओळखतात का नाही, आयडेंटिफाय करतात का नाही काय माहिती In मला. 100 meters, Then turn they put it left over. onto Arabindumar. Take the next left onto Arabindumar, then turn left. ह्या दोन्ही मोबाईलला मॅप लागला, याचा बंद करायला पाहिजे. Take the next. तर मित्रांनो, फायनली तिरुपती बालाजी चे एंट्रन्स गेट आलेलं आहे. इथनं 18 किलोमीटर वरती जायचंय. चलो. In 50 meters, at the roundabout, take the first exit onto Willipri Road. Exit the roundabout onto National Highway 71. सर, मग टेम्पल तिरुपती टेम्पल. तिरुमला. हां. There's an object on road ahead. Continue on Tirumala Road for 17 kilometers.
चेकिंग गेट आहेत तिनं बहुतेक किंवा भावाने मला सांगितलं तंबाखू गुटखा बिटका काय असला तर सगळ्या बॅग वगैरे चेक करतात आणि मगच पाठवतात पुढं. तर चला आता आपल्याला चेक करतात का नाही. चेकिंग पॉइंट आहे. नंबर 7 ला जा म्हणते लो. ओके ऑफ का ठीक आहे. आँख में चला गया यार कुछ तो. काढायला लावल्या भाऊने आणि तिकडं चेकिंग पॉइंट मध्ये चेक करायला लावल्या. लय गाड्या आहे तर पान वगैरे खाते का नाही पाहिलं लागतं. हर मध्ये मित्रांनो आपण करत आहे संपूर्ण भारत यात्रा. त्यातील दिवस आहे आज 68 होता. 68व्या दिवशी मी फायनली तिरुपती बालाजी येथे चाललेलो आहे. तर आलेलो आहे चेक पॉईंट आहे तिथं चेकिंग होती. बॅग बिग सगळ्या काढायला लागल्या. इतक्या जड बॅग घेऊन मला चालत जायला लागलं आणि ते बॅग चेकिंग करायला लागले आणि मग बांधायला लागल्या सोडायला लागल्या. लय कुठं नाही तिथं तसे जाऊनच देत नव्हतं. बॅग वगैरे चेक केल्या आता एकदम ओकेमध्ये. तर ही गाडी MH14ची एक आहे ती भेटली पण त्यात धाराशिवची लोक आहेत. आणि इकडं पाहू शकता ह्या डोंगरावर जायचं आहे आपल्याला. ह्या डोंगरावर आहे मंदिर. ते इथनं 18 किलोमीटर आहे जवळपास. तर चला जाऊया. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि फॉलो करा. तुमचा भाऊ ही गाडी घेऊन आला इथं. 1-2 जण महाराष्ट्रात ती भेटली ती शॉकच झाली. इतक्या लांब आलोय मी या गाडीत. त्यांचा फार मित्रांनो हा चेक पॉईंट आहे आणि इकडं वरती पाहू शकताय मंदिर दिसतंय. त्यामुळे तर लोक इतकी थांबल्यात. डोंगराच्या मध्ये मंदिर दिसतंय. नाथखोळा व्ह्यू आहे मित्रांनो. वरती जायला सगळं गाठागाठाचा रोड आहे. एकदम जंगडा रोड आहे. टकाटक रोड आहे. काय अडचण नाही. आणि लय पर्यटक दिसतात. आपला नंबर येईल का आज दर्शनाला का नाही काय माहीत नाही. तरी पाहूया. लय कंटेंट होतोय पण चलो. इथं बघा प्रॉपर नियोजन केलंय. कॉन्क्रीट हे खाली येऊ नये म्हणून झाड आहेत ना तिथंच कॉन्क्रीटिंग करून टाकले. काय काय ठिकाण डायरेक्ट रिटेनिंग वॉलच बांधून टाकले. दरड पोचलो नाही म्हणून. व्ह्यू पॉइंट दिसतोय. मित्रांनो डेंजर असं खालनं वरती आलोय. पण वरती पोचत आलोय आता डोंगरावर. चला 4-5 किलोमीटर राहिले. लय टुरिस्ट आहे. दर्शन कसं व्हायचं तेच का नाही मला आता. ॲक्सिडेंट नो एरिया. गो स्लो ब्रो. 4 किलोमीटर 4 ओनली. चलो बाय. किती फिरून आलोय बघा. लय लांब ना आलोय वरती. आता खालचं तर दिसनाच काय. बेकार लांब ना वरती आलोय. चलो हां वरती जायचं अजून. ही टप्पे मागाशी तिथनं दिसत होते. ही एंट्रन्स गेट दिसतंय ना. ती एक्झिट गेट आहे. त्या साईडने गेलं तर बाहेर जातंय. In 100 meters, at the roundabout, take the third exit onto Tirumala Down Road, Tirumala Tirupati Road. मित्रांनो तो ये सर बैठले. तो सर आपको कैसा लगा मेरे को इधर देख के? आपको देख के मैं सोचा था आपने काफी यात्रा कर दी है होगा. कितना बाइक के बारे में क्या बोल रहे थे? ये बाइक नहीं है. ये बाइक अच्छा नहीं लगा आपके लिए. वो थोड़ा अच्छा बड़ा गाड़ी ले लेना आपने. ओके ओके. ऐसे घूमने के लिए एक साथ आप लोग 4-5 लोग आता है. हाँ. अभी अकेला है आपने. हाँ. खाना पीना कैसे करेगा? खाना भी इधर नहीं मिलता क्या? मिलता है नहीं. आप रास्ता में क्या करेगा? खाना रास्ते में होटल में खाता था मैं. होटल में खाना खाता. ये पूरा लगेज आपका हाँ. रहने के लिए. हाँ. आपका दर्शन टिकट है? नहीं ना दर्शन टिकट फ्री में जाएगा. हाँ फ्री में. अब एक काम करो जाके नहा धो लो. मुंडन गंडन करना है क्या? नहीं मुंडन नहीं करना. ठीक है. अभी ATC के पास कृष्ण तेजा के पास जाओ. कृष्ण तेजा. ओके ओके. उधर गाड़ी खड़ा करके पार्किंग करके उधर से. कितना घंटा लगेगा सर दर्शन करने के लिए? 4-5 घंटा लगेगा. 5 घंटा लगेगा. फ्री दर्शन में आज शाम तक हो जाएगा? नहीं होगा. कल सुबह तक होगा. ओके ओके. फिर आज रात भर मोबाइल किधर रखने का?
अभी जाओ बालाजी बस स्टैंड के पास, ओके आपको लॉकर मिलेगा। हाँ लॉकर में सामान जमा करो, गाड़ी उधर पार्क करो, ओके उधर नहा धो लो, उसके बाद उधर से कृष्णतेज एंट्रेंस में जाओ। ओके 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 ठीक है, ओके जी, चलो। थैंक यू सर, आपसे मिलके बहुत बढ़िया लगा। ठीक है, चलो। गाड़ी बड़ा वाला रखा यार। मित्रांनो फायनली तिरुमल्लमला पोहोचलोय। तिरुपती वेगळे, तिरुमल्लम म्हणजे तिरुपती बालाजी वरती, तर तिथं पोहोचलोय। आता दर्शन करायला जायचंय। गाडी फ्री पार्किंग आहे, फ्री लगेज ठेवायचे, पण दर्शनाला लई टाइम लागणार आहे। दर्शनाला बेकार टाइम लागणार आहे, 10 ते 12 तास लागतात म्हणते। माझ्याकडे पास नाही, पास घ्यायचा मला वाटलं वरच्या बस स्टँडवर पास भेटतोय, ते पास खालच्या बस स्टँडवर भेटत होता। मग तिरुपती आणि तिरुमल्लामध्ये कन्फ्यूज झालो, नाही तुम्ही पास घेऊन आलो असतं यार। आता खाली जाऊन वरती यायचं नाही आपलं, चला जाऊ दे, रात्र निघून जाईल। कुठं झोपायचं तर तिथं झोप, शिडेवर बसाय ह्याची व्यवस्था वगैरे चांगली, तर तिथं जाऊन हे करूया, बघूया काय होतंय। सर हिंदी आती है क्या? तर माझ्या मित्रांनो तर फायनली आता पोहोचलोय तिरुपतीला। लॉकर वगैरे भेटले खालच्या साईडला, तर याच्यात सामान वगैरे मोबाईल वगैरे सगळं टाकतो आणि दर्शनाला जातो, कारण आज गर्दी कमी तर लवकर होईल असं वाटतंय। तर चला जाऊया। ही आपली गँग इकडची आपल्या इथलीच आहे, चला। याच्यात सामान ठेवायचं लय वज, एवढं वज आहे ना बेकार की मला दुसऱ्या मजल्यावर यायलाच नको झालं। जवळपास 50 किलोचं असेल एकाच बॅग, 30 किलोची। तर चला आता हे सामान वगैरे ह्याच्यात ठेवतो। एक लुंगी, एक पांढरा शर्ट आहे, पांढरा शर्ट ह्याच्यावर चढवतो, नाही तर नसला लागत तर पांढरा, काय मला तसं काय नाही की पांढऱ्यातच काढायचा फोटो वगैरे काय नाही। तर चला जाऊया। व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर फॉलो करा। इथं तिरुपतीला आल्या ना फ्री लॉकर असतात असे, हे तुम्ही पाहू शकताय। मला हा भेटलाय आणि इथंच आपण झोपू शकतो, ते चटई वगैरे देतात सगळी, काय अडचण नाही। फॅन वगैरे सगळे इकडं, आंघोळ करण्यासाठी पण आहे सगळं, आणि तुम्हाला जेवण खावण सगळं फ्री आहे जर तुम्हाला खायचं असलं त्यांचं, नाही तर विकतचं पण आहे इकडं, आंघोळी पण करू शकताय तुम्ही। आता मी निघतोय, बाय बाय। आता फोन वगैरे इथंच ठेवायला लागणार आहे, फोन घेऊन नाही जाता येत। मित्रांनो तर निघालोय आता दर्शन करायला। इथनं फ्री बस आहे, बस पकडून जायचे। मोबाईल घेतला आता, पण नाही म्हणत होते पण घेतलाय आता। ते म्हणलं, एक भाऊ म्हणला तिथं होती ठेवायची सोय, तर ठेवतोय। पांढरा शर्ट उगाच घातलाय असं वाटतंय मला, काढून हे गुंडाळतो बहुतेक, बघूया कसं होतंय, तुम्हाला दाखवतो। मार्केट आहे, मराठी माणसं लय तिथं तशी। एवढ्यातच मला 2-3 ग्रुप भेटले, इथं आल्यापासून 4-5 भेटले। लय स्टॅबिलिटी जाते चालायला लागलं की। चलो बाय बाय। इथं पार्किंगला लावली, चाललो। गाडी लक्षातच नव्हतं माझ्या, गाडी गेला अशीच मध्ये लावून गेलो होतो मी पार्किंग लावायसाठी, परत माघारी मधनं उतरलोय। आता फ्री दर्शनची लाईन इथं आहे, फ्री दर्शनची लाईन चाललो जातोय, तर दिसतोय का बोर्ड? चला, मोबाईल इथं वापरू शकत नाही बहुतेक, असंच चालायचंय, लय चालतंय। MP ची पोरं भेटली होती 8 जण, लांबची लांब लाई असं चालत यायचे, असंच फिरत एका हॉलमध्ये जाऊन बसायचं, आणि मग तिथनं नंबर येईल तेव्हा दर्शन आहे फ्री लाईनचं। भरपूर चालायला लागतंय त्यासाठी। हर हर महादेव मित्रांनो, आपण करत आहे संपूर्ण भारत यात्रा, त्यातील दिवस आहे आज 68। आता 68व्या दिवशी फायनली तुमच्या भावाने तिरुपती बालाजी या मंदिराचं पण दर्शन केलेलं आहे। आपण बाईकवर पॅशन प्रोवर राईड करतोय, तर दर्शन झालेलं आहे। 4:30 वाजता लाईनला लागलो होतो, तर 1 वाजता दर्शन झालं। बेसिकली इथं सिस्टीम काय आहे, लाईनला अर्धा तास अर्धा ते पाऊण तास फिरून एका हॉलमध्ये थांबवतात। हॉलमध्येच थांबवलं होतं जवळपास 7 तास तिथंच खायला एक वेळेस दूध प्यायला दिलं होतं जे पेतात त्यांना, आणि एकदा नाश्ता खायला दिलं होतं, सांबर भात म्हणून। तर तिथं जेवण खाऊन झोपायची वगैरे सोय असते, काही एवढं अडचण नाही। आणि फायनली 1-1.5 तास परत लाईनला थांबायला लागलं, मग दर्शन झालंय। तर एकदम सुंदर असं मंदिर आहे। आता संध्याकाळचा वेळ आहे, आता 2 वाजलेत रात्रीच्या, 2 वाजता मी इथं व्हिडिओ बनवतोय। तर मोबाईल अलाउड नाही आहे, मी मोबाईल लॉकरमध्ये जमा केला होता, तर तिथनं घेऊन मी परत इथं आलोय। मोबाईल जर मी जिथं आपल्या बॅग ठेवलं तिथंच जर ठेवलं असतं तर मला हा व्हिडिओ पण काढता आला नसता आणि फोटो पण काढता आला नसता। तर चला मित्रांनो, तुमच्या भावाने तिरुपती बालाजी या मंदिराचं पण दर्शन घेतलंय होय। एक जण मला भेटलं होतं हैदराबादचं, ते कंटिन्यू माझ्याबरोबर होता, म्हणजे तिथं हॉलमध्ये पण गप्पा बिप्पा मारायला होता,
पण तो चुकामुक झाली त्याची आणि माझी. तर चला, तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि फॉलो करा. तुमच्या भावाने तिरुपती बालाजी या मंदिराचं पण दर्शन घेतलेलं आहे, ते पण पॅशन प्रो या बाईकवर. चला, बाय बाय मित्रांनो. तर तिरुपती बालाजी मंदिराचं पण दर्शन झालेलं आहे, एक नंबर दर्शन झालं, काय अडचण नाही. ही पाहू शकताय मंदिर. बेसिकली आता मला फोन बी पकडता येईल, पॉवर बँक पण आहे. लाईनला जास्त वेळ लागाय म्हणजे लाईन जरी 9-10 तासाची असली तरी जास्त वेळ थांबायला लागत नाही आहे, कारण ते हॉलमध्ये बसवतात. मग हॉलमध्ये आपण किती वेळ बसू शकतोय. ज्यावेळेस लाईन खुल्ली होईल त्यावेळेस सोडतात, म्हणजे 6 ते 7 तास हॉलमध्ये बसून ठेवतात. मग तिथनं पुढं मोकळं झालं ना आपल्याला सोडतात, तोपर्यंत हॉलमध्ये खायला वगैरे सगळं भेटतं आपल्याला, काय अडचण नाही. तर चला, इथं एक मित्र आहेत, त्यांच्याकडून फोटो काढतो आणि निघतो. मित्रांनो, तर फायनली दर्शन वगैरे झालंय, आता निघतोय माघारी. मेन म्हणजे काय झालं, प्रसादाचा लाडू आहे ना, तो मला घेता आला नाही. काय झालं, जिथं स्कॅन करत होते ना, म्हणजे लाईन जिथं होल्ड केलं होतं आम्हाला 7 तास, तिथनं पुढं गेल्यानंतर एका ठिकाणी ते प्रसादाच्या लाडूसाठी स्कॅन करत होतं, जे हे दिलं होतं, ते आपलं तिकीट दिलं होतं. ते तिकीट मला सापडतच नव्हतं. तेवढ्यात मी पुढं निघून आलो. नंतर मला लोक म्हणले की प्रसादाचा, पण तसं काही विषय नाही आहे. आतमध्ये मंदिरातच मला प्रसादाचा लाडू भेटला. फक्त तो लाडू घरी घेऊन जायसाठी असतोय, पण घरी तर मी काही घेऊन जात नाही. काही मी ते इथंच खाल्ला असता, एवढाच विषय. फक्त डबल लाडू खाल्ला असता मी, म्हणून नाही तर काही नाही विषय. फक्त तुम्ही आला कधी तर ते प्रसादाचं लाडूचे तिथं टोकन स्कॅन करत जात, नाही तर लाडू भेटायचा नाही. चला, कुठं हरण माझे मित्रांनो, आपण कहत आहे संपूर्ण भारत यात्रा, त्यातील दिवस 68 आहे. 68व्या दिवशी हे भाऊ आपले पुण्यातले पाशांमधले भेटलेत. तर मला ते तिरुपती मंदिराच्या तिथं भेटले, त्यांना भेटून खूप भारी वाटलं. त्यांनी फोटो वगैरे काढायला मदत केली. तर भाऊ, मला इथं पाहून तुम्हाला काय कसं वाटलंय? भारी वाटलं, एक नंबर वाटलं. एवढं ऐकून मी महाराष्ट्रातला माणूस बाहेरचे राज्य फिरतो आता, ते पण फिरतोय, भारी वाटलं. एक बोला, तुला बोलायचं, बोल 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 बोल. खूप आनंद वाटतंय. असं आपलं महाराष्ट्रातलं कोण असे वेगवेगळे ठिकाणी फिरायला येतं असं गाडीवर, खूप छान वाटतं असं. बोला, कुणा बोलायचं अजून? भारी वाटलं तुम्हाला भेटून. एवढ्या म्हणजे आंध्र प्रदेशमध्ये असल्या भाषेमध्ये आपला मराठी माणूस भेटला, ते तर लई भारी वाटलं. आणि प्लस म्हणजे तुम्ही आणखी एवढे राज्य फिरून येता आलात, इथून तुमची पुढची जर्नी चांगली झाली, एवढीच आपली इच्छा. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि फॉलो करा. चला, बाय बाय मित्रांनो. आता चालत चाललोय, काय इथं बस भेटायची दिसा नाही. किती वाजल्या? 2 वाजले ना? 3 वाजले का? 3 वाजल्या. काय इथं बस भेटायचं दिसा नाही. 2 किलोमीटर चालत जायला लागणार आता. तर चाललोय चालत. हे मित्र भेटलेत आपल्या पाशांचे, त्यांच्याबरोबर चाललोय चालत. चला मित्रांनो, इथं सुंदर अशी मूर्ती आहे. तिथं फोटो वगैरे काढतात लोक सगळी. हे पॉवर बँक आणि सगळं संगत जमा नाही. तर आता ते मित्र त्यांनी चपला ठेवलेल्या आहेत तिकडे, ते आणायला गेलं. तर मी निघतोय आता. दर्शन वगैरे झालं, 3 वाजले सगळं व्हायला. आता ही पांढरा पोशाख मी आत्ताच घातला आहे जस्ट, म्हणजे फोटो काढायसाठी. तिथं निवांत झोपलो होतो मी. तिथं आपल्या जिथं वेटिंग रूमला हॉलला थांबवलं होतं ना, त्यामुळं सगळं पांढरे कपडे लुंगी बिंगी काढून ठेवली होती मी, आणि आपल्या रेग्युलर टी-शर्ट पॅन्टमध्ये थांबलो होतो. तर चला जाऊया आता. आलोय जवळ, लय लांब नाही. चलो, बाय बाय. मॉर्निंग मित्रांनो. तर इथं स्लिपिंग बॅग दिसते का? इथं स्लिपिंग बॅग टाकून झोपलो होतं. हे बघा, हॉलमध्ये लॉकर बिकर आहे, आणि कशी लोक झोपलेत बघा. भरपूर सारी हॉलच्या बाहेर पण लोक झोपलेले असतात. आणि आता आंघोळ वगैरे करतो, निघतो. झोप तर काही झालं नाही, 2 तास पण नाही झोपलो. आता आंघोळ करतो, निघतो. कारण मला जास्त लोकात नाही झोप वगैरे नाही येत. तर आता निघतो. मला तर झोप येणारच नाही इथं. निघणार आहे आता मी आंघोळ करून. स्लिपिंग बॅग भरतोय पहिली मित्रांनो. तर हे एवढं आता निघालोय मी. हे लगेच एवढं आहे, एवढं सगळं एका 3 बॅग आहेत आणि सगळ्या फुलं आहेत. एका टायमिंगला घेऊन जायचे तिथं, त्याला ही रिसीट दाखवायची आणि निघायचे. आता लईच ही येत नाही, क्लॅरिटी नाही. तर चला जाऊया. पाय असं एकदम दुखले का झाला एक साईडचा. चला जाऊया, बघूया कसं होतंय.